नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे काही प्रश्न बघणार आहोत जे 2023च्या सरळ सेवा भरतीला विचारण्यात आलेले आहेत। चला तर बघा। आज तरी करणार ना काम तुम्ही, या वाक्यातील क्रियापद ओळखायचे आहे। या ठिकाणी क्रियापद कोणतं आहे? करणार ना। करणार ना हे या ठिकाणी क्रियापद आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा। प्रश्न आहे, पुढीलपैकी अचूक वाक्यरचना कोणती आहे? तर या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा जे पर्याय दिलेला आहे ते अचूक वाक्यरचना आहे। या महाविद्यालयाने मला आर्थिक स्थैर्य दिले, तसेच अनेक गोष्टीशी परिचय करून दिला। हे जे वाक्य आहे हे व्याकरणदृष्ट्या योग्य लिहिलेले आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा। वाहनासाठी डोंगरातून काढलेला रस्ता हा शब्दसमूह आहे। या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला शोधायचा आहे, तर त्याला काय म्हणता येईल? घाट म्हणता येईल। वाहनासाठी डोंगरातून काढलेला रस्ता या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता येईल? तर घाट असा येईल। त्यानंतरचा प्रश्न बघा। किल्ल्याच्या रिकामी जागा तिने कमरेला खुचला। रिकाम्या जागी योग्य समूहवाचक शब्द लिहायचा आहे, तर किल्ल्याचा जुडगा किल्ल्यांच्या जुडगा तिने कमरेला खुचला, हे योग्य येईल। त्यानंतर प्रश्न बघा। प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द या ठिकाणी ओळखायचे आहे, तर अक्षवंत हा अचूक शब्द आहे प्रमाण लेखनानुसार। त्यानंतरचा प्रश्न बघा। सुदैवी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द शोधायचे आहे आपल्याला। विरुद्धार्थी शब्द, सुदैवी शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल? दुर्दैवी होईल। त्यानंतरचा प्रश्न बघा। खाली दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द कोणता आहे ते ओळखा। शुद्ध शब्द म्हणजे प्रमाण लेखनानुसार योग्य लिहिलेला शब्द, तर जिज्ञासू वृत्ती हा जो शब्द आहे हा अचूक लिहिलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा। प्रश्न आहे, अरे रे, म्हणून, अगबाई, बाहेर, वाह, कारण की, पुढीलपैकी केवळ प्रयोगी अव्यय कोणते आहेत? या ठिकाणी केवळ प्रयोगी अव्यय असणारे शब्द कोणते? या ठिकाणी अरे रे हा एक आहे, अगबाई आहे, वाह हे 3 शब्द आहेत। हे काय आहेत? तर केवळ प्रयोगी अव्यय आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य आहे। त्यानंतरचा प्रश्न, अतिशहाणा, रिकामी जागा, मन पूर्ण करायचे आहे, तर मन कशी आहे? अतिशहाणा, त्याचा बहील रिकामा, म्हणून पर्याय 1 बरोबर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा। पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते, या वाक्याचा प्रकार ओळखा। तर वाक्याचा प्रकार कोणता आहे? संकेतार्थी वाक्य आहे। तर या अवयवाने जोडलेलं आहे, म्हणून संकेतार्थी आहे। जरी तरी असलं तर हे संकेतार्थी वाक्य असते। पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते, हे संकेतार्थी वाक्य आहे। त्यानंतरचा प्रश्न बघू। शंख करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ। शंख करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे आरडाओरडा करणे। शंख करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? आरडाओरडा करणे। जो, जी, जे या शब्दांची जात ओळखा। तर जो, जी, जे हे काय आहेत? तर सर्वनाम आहेत। त्यानंतरचा प्रश्न, प्रशंसा या शब्दाचा समानार्थी शब्द। प्रशंसाचा समानार्थी शब्द काय होईल? स्तुती होईल। त्यानंतरचा प्रश्न बघू। प्रश्न आहे, गोपाळ हा मुलगा मुंबईत असून आणि त्याची बहीण दुसऱ्या गावात राहते, या वाक्यातील सामान्य नामे कोणती आहेत? तर हे जे वाक्य आहे यामध्ये सामान्य नाम कोणतं आहे? मुलगा आहे, बहीण आहे आणि गाव, हे काय आहे? तर सामान्य नाम आहेत। तर मुलगा, बहीण आणि गाव हे काय आहे? सामान्य नाम आहेत। तर या ठिकाणी आपल्याला विशेष नाम कोणते आहे? तर गोपाळ आहे, मुंबई आहे, हे काय आहे? तर विशेष नाम आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघू। प्रश्न आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर विशेषण म्हणतात। विशेषण, पर्याय क्रमांक 4 योग्य आहे। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण म्हणतात। अशा प्रकारे आपण हे 15 प्रश्न बघितले आहे। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। धन्यवाद।